सध्या कोल्हापूर आणि सांगलीमध्ये पूरस्थिती निर्माण झालेली आहे, त्याचाही आढावा घेऊया। कोल्हापुरातील पूरस्थितीमध्ये लोकांना सर्वतोपरी मदत करा, प्रशासनाने ऑनफील्ड सज्ज राहावं, मुख्यमंत्री शिंदेंचे आदेश। अलमट्टीमधील विसर्गाबाबत कर्नाटकशी समन्वय ठेवून नियोजन करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना। कोल्हापूरमध्ये पंचगंगा नदीची पाणी पातळी 47 फुटांवर, कुरुंदवाड आणि औरवाड गावाला पुराचा फटका। एनडीआरएफ पथकाकडून पूरस्थितीची पाहणी, विनस चौकामध्ये पाणी साचण्यास सुरुवात। कोल्हापूरसह आसपासच्या परिसरामध्ये पुराचं पाणी शिरण्यास सुरुवात। 11 राज्यमार्ग आणि 37 प्रमुख जिल्हा मार्ग बंद, 46 मार्गावरील एसटीची सेवा पूर्ण बंद। कोल्हापूरच्या शिरोळमधील कुरुंदवाड शहराला पंचगंगेचा वेढा, पुराचा धोका लक्षात घेऊन कुरुंदवाडमधील 110 कुटुंबांचं स्थलांतर। सांगलीच्या सखल भागामध्ये पुराचं पाणी शिरण्यास सुरुवात, उपकरणांसह लष्कराची 2 पथकं सांगलीमध्ये दाखल। कृष्णा नदीपात्रामधील परिस्थितीचा आढावा घेत स्थलांतराचं नियोजन सुरू, पोलीस अधीक्षकांसह लष्कराचे जवान आणि एनडीआरएफ कडून पाहणी। शाहूवाडी तालुक्यामधील कडवी नदीला पूर, करुळगळे पुलावरून कडवी नदीचं रौद्र रूप, निनाई परळे धरण सुद्धा ओव्हरफ्लो। पूरग्रस्त भागाची पाहणी करताना खासदार धैर्यशील माने आणि राहुल आवाडेंच्या वाहन चालकांमध्ये हाणामारी, पार्किंगच्या कारणावरून हसन मुश्रीफ यांच्या समोरच एकमेकांना मारहाण। सांगली शहरामधल्या सूर्यवंशी प्लॉट कर्नाळ रोड भागात आमदार विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटलांकडून पाहणी, पूरग्रस्तांसोबतही साधला संवाद। कोल्हापुरात पुणे बंगळुरू हायवेच्या सर्व्हिस रोडवर पुराचं पाणी, रस्त्या शेजारील मंगल कार्यालय आणि शेती पाण्यामध्ये।